त्यांना सहकार्य करा म्हटलं. त्यांची कॅपॅसिटी नाही म्हणलो, कोणची दवाखान्यात पण नेऊ शकत नाही म्हणलो, माझ्याकडे कोणतं साधन नाही आता सध्या म्हटलो. मॅडमनी त्यांची गाडी पाठवली, मग शेवट मग डायरेक्ट त्यांना दवाखाना करून अनाथ आश्रमामध्ये पोच केलेला आहे. पण सकाळी म्हणजे संध्याकाळी यांच्या गावाकडे कॉन्टॅक्ट केलं. यांच्या उलगडा कसा झाला ते म्हणजे आमचे जे लहानपणापासून मी ज्यांना गुरु मानलेले माझे इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष काय विठ्ठल काका पत्रकार ते, त्यांनी मला त्यांच्या मित्राचा नंबर दिला. तिथून पुढे मी अकोल्याला कॉल करून संबंध फोनवर बोललो, सगळा विषय तुमचा सांगितला. मग तुमचा आणि त्यांचा माझा संपर्क झाला. काय ही वेळ अशी परत त्यांच्या येऊन देऊ नका. अन्यथा ऐका ना, अन्यथा मला आमच्या नियमाने तुमच्या गुन्हा पण दाखल करू शकतो आम्ही. कारण काय ते 15 दिवस झाले वल्ल्या अंगावर एकाच ठिकाणी होते. काय परत असं होऊन देऊ नका. आणि तुम्हीच नाही, माझं सर्वांना पण हे म्हणणं आहे की आई बापांचा कंटाळा आला तर तुम्ही अनाथ आश्रमाशी कॉन्टॅक्ट करा. पण कुठं व्यवहारच म्हणून कुणीच आपल्या आई वडिलांना किंवा कुणी पण असू द्या, अपंग असू काही असू कसं असू, फक्त पुढं विराईत जागेवर सोडू नका, त्यांचा जीवाचा खेळ करू नका. एवढंच माहिती तुमचे ज्यांनी प्रार्थना. निश्चितच आज आपण जे ऐकलं वास्तव सत्य आहे, ज्याला आधार नाही त्यांनीच वास्तव सत्य तुमच्या समोर मांडलेलं आहे. या ठिकाणी जो आश्रम चालवतात त्या नियतीताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आल्यानंतर बाबाची अवस्था कशी आहे? आजही खराबच आहे, त्यांचा मुलगा तर आलेलाच आहे, मात्र रात्री या ठिकाणी बाबांची कंडिशन काय होती? रात्री ते येताना त्यांच्या अख्खा कपड्यामध्ये ते बाथरूम केले होते और सुसू भी केले होते. और ज्येष्ठ नागरिक राहिल्यामुळे और पाऊसचा टायमिंग आहे, त्या पावसामुळे भिजून त्यांना टायमिंगला जेवण और मुलांनी काही तर सेवा केलेला आहे. और तिच्या सेवा करून बी पाऊसला काय करणार, ते पाऊस पडून त्यांना ताप आहे और ते आजारी आहे. मी स्थानिक आमच्या सरकार दवाखान्यामध्ये घेऊन गेलते, माझे मिस्टर होते रात्री. तिला घेऊन गेल्यानंतर तिला गोळी वगैरे दिलेले आहे और तिला हे सांगितले की पहिले त्यांच्या रक्त वगैरे टेस्ट करून घ्या. मग ते रात्री असा होता की मला वाटलं नाही की जिमत राहणार आहे किंवा त्यांच्या घरासोबत कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. आज इंद्रायणी फाउंडेशन जो आहे चांगलं काम करतात. आज ते मुला और विठ्ठल भाऊचा जो पत्रकार आमचे साहेब, ते आज एवढी चांगलं काम केले की त्यांच्या घरापासून त्यांच्या पापा मला त्यांच्या फादर जो आधारस्तंभ, ते आजकाल म्हणतात की म्हातारा झाले काही कामाचा नाही, हे चुकीचे आहे. ते का आधारस्तंभ आहे, त्यांच्या मार्गदर्शनच्या खाली जो बी कोणी काम करतात, आई बापाचा मार्गदर्शन घेऊन ते कधी गरीब राहत नाही. पैसाने गरीब राहिलं, दुःखाने कधीच गरीब राहत नाही, ते सगळं श्रीमंत राहतात. फक्त एवढी तुम्हाला मी हे करतोय की अशी आई बापाला इंद्रायणीमध्ये आणून सोडू नका. और कोणाला काय करायचं, कोणची बी आश्रमला तुम्ही जोगाजोगी करा और तिला तिथे सोडा. और आज त्यांचा मुलगा आलेला आहे, त्यांच्या मुलगाला एक गोष्ट काही गोष्ट माहित नाहीये. और आम्ही तुमच्या फादरला तुम्ही आज घेऊन जाताय और आम्ही 8 दिवस 10 दिवसला तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे. और त्यांच्या काळजी तुम्ही नाही घेतलं तर स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. निश्चितच या ठिकाणी त्यांचा मुलगा पण आलेला आहे. बाळा, तुला काय वाटतं या ठिकाणी तुझ्या वडिलांना प्रत्यक्ष पाहून या ठिकाणी ही अवस्था बघून? अवस्था त्यांची बेकार झाली मला माहित आहे, मान्य करतोय, तर मी पण जबाबदार आहे तेवढंच. पण त्यांनी जे संपर्क साधला चांगलं केलं, कारण की मला माहित नव्हतं की बाबा इकडे आहेत म्हणून. आणि मी विचार केला की अगोदर हॉटेलला कामाला होते काही दिवस, तर तिकडेच असतील, तिकडेच गेलेले असतील. त्याच्यामुळे मी विचार केला असेल तिकडे आहे व्यवस्थित असेल कुठेतरी. फक्त एवढं झालं की मला गैरसमज झाला की बाबा कुठं व्यवस्थित आहेत म्हणून. पण आता यांनी संपर्क साधला, सकाळी सकाळी मला व्हिडिओ आला आणि परत माझ्या मित्राचा फोन आला, त्यामुळे मी लगेच त्यांना फोन केला की मी येतो 4 वाजेपर्यंत जवळपास येतो कंपनीमध्ये असल्यामुळे. निश्चितच माऊली, आळंदीमध्ये येताना तुम्ही कधीही आपल्या आई वडिलांना बेवारसपणे टाकू नका, हीच एकमेव यातनं एक महत्वपूर्ण संदेश आहे. कारण एक बेवारसाला दुसऱ्या बेवारसाची जशी किंमत निर्माण झाली त्याचप्रमाणे माणुसकीचा झरा हा कायम सजीव राहावा, हीच एकमेव आशा. या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.